चला घ्या घ्या टोकरी झालो मी कसं शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या केळीच्या बागेमध्ये आहे आणि ही केळीची बाग आहे अहमदपूर शहरातच आहे आणि याच ठिकाणी बालाजी रेड्डी सुद्धा आहेत। केळीचं पीक हे किती वर्षापासून त्यांनी जोपासले आणि कशा पद्धतीने त्याला संगोपन केले हे माहिती देण्यासाठी माझ्या सोबत ते आहेत। सर, किती वर्षापासून आपण केळीचं पीक घेतलेलं आहे? मी गेल्या वर्षीपासून घेत आहे केळीचं पीक। जवळपास 10 महिन्यामध्ये आपले केळी तोडायला आलेली आहे आणि राजकारणाबरोबर शेतीकडे लक्ष देणं हे आमच्या आजोबापासून आम्हाला शिकवलेलं आहे। मी आज राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना मी पहाटे रोज कंटिन्यू 12 महिने 4 वाजता उठतो, 4-4:30च्या दरम्यान, आणि सकाळी 6 वाजता शेतामध्ये माझी रोज चक्कर असते। म्हणजे शेतामध्ये स्वतः मी अनेक वेळास स्वतः थांबून ड्रिपमधून औषध सोडलेलं आहे। अहमदपूरची केळी आता साता समुद्राच्या पलीकडे जाते, काय गमक आहे याचं? गमक म्हणजे मला कृषी अधिकारी विष्णुपंत कलमे साहेब यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। केळी लावायचं हे माझ्या डोक्यात नसताना साहेब एक दिवस असंच चहा घेण्यासाठी आले, बोलू आपण केळी लावूया। मी म्हणलं मला साहेब त्यातला काय अनुभव नाही। साहेब म्हणले मी स्वतः तुम्हाला मदत करतो। तिने वेळोवेळी मला मार्गदर्शन केल्यामुळं आज ही केळी जे साता समुद्रावर गेलेली आहे त्याचं श्रेय फक्त विष्णुपंत कलमे साहेब यांना आहे। केळी ही 16 डिसेंबरला 2024ला लावलेली आहे। आज 10 महिन्यामध्ये केळी काढायला आलेली आहे। केळीला खर्च जवळपास 1.5 लाख रुपये झालेला आहे आणि सरासरी उत्पन्न एक आजचं 17 रुपये 40 पैसे रेट भेटलेला आहे केळीला आणि त्याचं सरासरी उत्पन्न जर पाहिलं तर जवळपास 16-17 लाखापर्यंत जाईल। किती एकर आहे शेती? 2.5 एकर केळी आहे। लागवडीसाठी किती खर्च करतात? लागवडीसाठी आतापर्यंत 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे। कुठे चालले आता ही केळी? केळी इराकला चालली। नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी विष्णू कलमे। मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी साहेब यांच्या शेतामध्ये आपण आहोत, अहमदपूर या ठिकाणी। आज आपण या केळीमध्ये, आज या केळीची हार्वेस्टिंग आहे। हे केळीची बाग जी आहे ते सगळा हा माल एक्सपोर्ट झालेला आहे आणि हा केळीचा पूर्ण माल आता आपला साता समुद्र पलीकडे जात आहे, इराकला जात आहे हा माल। तर आपण या बागेमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या बागेमध्ये सगळं नियोजन एकदम जैविक पद्धतीनं आणि रासायनिक खताची जोड देऊन या पद्धतीनं केलेलं आहे। तर या बागेमध्ये आपल्याला विशेष म्हणजे काय आहे तर ह्या केळीची जी वादी आहे, या केळीची जे लांबी आहे, केळीचे जे घडं आहेत, हे सगळे जे एकदम क्वालिटीचे आहेत किंवा इतर केळीपेक्षा काय वेगळं आहे म्हणून ही केळी जी आपली आज एक्सपोर्ट होत आहे। ह्याचं कारण म्हणजे या केळीला
आपण जैविक पद्धतीचा पण वापर केलेला आहे, जे की आपण जीवामृताचं पण याचं नियोजन केलं होतं. तसंच देशी गाई आपल्याकडं आहेत, त्या देशी गाईचं पण आपण याच्यावर गोमूत्राचं फवारणी घेतलेली आहे. आपण सलरी पण सोडलेली आहे. ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे रासायनिक खतावरच न भर देता सेंद्रिय खताच्या पण माध्यमातून आपण याचा उपयोग केलेला आहे. आत्ताच बोलत असताना रेड्डी साहेबांनी सांगितलं की तुमच्या मार्गदर्शनाखाली ही बाग पूर्ण पिकवण्यात आलेली आहे. देशात ग्राहक नाहीत का? इराणला किंवा इराकला बाहेर आपल्याला एक्सपोर्ट करावं लागलं का? भाव कमी आहे इथे? खरं म्हणजे आपण केळी तर आहे आपल्या भारतामध्ये पण याचं मार्केट आहे, पण लोकलला आज जर पाहिलं आपण तर लोकलचा दर आहे 7 रुपये 6 रुपये दर आहे लोकलला. त्याच्यामुळं शेतकऱ्याला ते परवडणारी बाब नाहीये. खर्च साधारणतः 1.5 लाख रुपयाच्या आसपास झालेला आहे. पण तोच माल जर आपण व्यवस्थित हे केला तर आपला माल एक्सपोर्ट होणार का होणार या उद्देशानं सुरुवातीपासून आम्ही शेवटपर्यंत आमचं एकच ध्येय होतं की आपला माल सगळ्यापेक्षा क्वालिटीचा असला पाहिजे. त्या उद्देशानं आम्ही नियोजन केलं होतं. आणि आज आमचा तो सगळा जो वर्षभराचा जो काही 10 महिन्याचा जो कालावधी गेला तो आज यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण का हा सगळा केलेला मेहनत आणि एवढ्या कष्टाचं जे फळ आहे ती ह्यांची बालाजी भैया रेड्डी यांची केळी 7 समुद्रापलीकडं गेली ह्याचा खूप मोठा आनंद झाला. आणि विशेष म्हणजे भाव पण त्यांना चांगला भेटलाय. आज जर विचार केला तर लोकलचा मार्केट 7 रुपयाचा आहे, तर एक्सपोर्टची क्वालिटीचा माल 17 रुपये 40 पैशांना आज त्यांचा माल उचलला गेलेला आहे. त्याच्यामुळं जे एक्सपोर्टला माल जातो त्याचा रेट आम्हाला चांगला भेटलेला आहे. मी सचिन बावगे, तालुका कृषी अधिकारी अहमदपूर. आज आपण अहमदपूर येथील बालाजी रेड्डी यांच्या शेतात भेट द्यायला आलो आहे, जिथं की त्यांनी जवळपास 2.5 एकरवर केळी लागवड केलेली आहे. आज आपण इथं पाहू शकतो की श्री बालाजी रेड्डी यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केळी लागवड करून आज त्यांची केळी ही इराकला एक्सपोर्ट होत आहे. मागील 2 वर्षापासून अहमदपूर तालुक्यामध्ये केळी लागवड ही वाढ होत आहे. आपल्या जवळपास 6 महसूल मंडळ आहेत. 6 महसूल मंडळामध्ये केळी पिकाची लागवड ही वाढत आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये जिथे MRGSचा लाभ देता येतो तेथे केळी पिकाचा समावेश MRGSमध्ये केला आहे. जवळपास तिथे 1,80,000च्या आसपास अनुदान एका हेक्टरला 2.5 एकरला दिलं जातं. तरी मला अहमदपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारे तसेच कमी खर्चामध्ये उत्पन्न घेऊन केळी पिकाची लागवड करावी. माझा मुलगा बालाजी रेड्डी हा खूप मेहनत घेतलेला आहे वर्षापासून. तो जिल्हा प्रमुख असताना पण पहाटे 4 वाजता उठतो आणि पहाटे 5:30 शेताला येऊन खूप नियोजन लावून आपलं कार्य करत असतो. दररोज शेतात येतो. खूप मेहनत घेतली आहे. त्यांची पत्नी पण खूप त्याला साथ देत आहे. मुलं पत्नी सर्व आणि त्याच्यामुळं माझ्या मुलांना खूप मेहनत घेतल्यामुळे चांगला भाव पण मिळाला. परदेशात गेलेले आहे. हा 7 समुद्रापलीकडे माझी मुलाची केळी मला खूप आनंद होत आहे. ही जर बातमी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करिता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.